नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग्स. पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिवसभर आम्ही लग्नामध्ये बिझी होतो. सो आता आम्ही चाललेलो आहोत या इथल्या पुन्हा एका फेमस मंदिरामध्ये वेणुगोपाल स्वामी टेम्पलमध्ये चाललो आहे आम्ही. आणि तिथून जाणार आहे मैसूर पॅलेस आणि वृंदावन गार्डन. या तीन गोष्टी आम्ही संध्याकाळच्या बघायच्या ठरवल्यात. आता वाजले 3:30. तर मला आयडिया नाही आहे की आता किती जागा होऊ शकतील. तरी बघूया, तिन्ही जागा कवर करायचा प्रयत्न करू. कारण मैसूर पॅलेसमध्ये संध्याकाळचा लाईट शो असतो दर संडेला. सो आज संडे आहे आणि आम्ही आज इकडेच आहोत, त्याच्यामुळे तो लाईट शो बघायचा आहे. आणि वृंदावन गार्डनमध्ये सुद्धा एक फाउंटन शो असतो 15 ते 20 मिनटाचा. आणि वेणुगोपाल स्वामी टेम्पल तर तिन्ही साईडला पाणी आहे पूर्णतः, आणि तो पाण्याच्या मधोमध असा टेम्पल आहे. सुपर मंदिर आहे. सो बघूया आता आपल्याला काय काय कवर करायला भेटतं आणि आपण काय काय बघतोय. आता आम्ही येऊन पोचलो आहोत वेणुगोपाल स्वामी टेम्पल इथे. टेम्पलच्या म्हणजे मंदिराच्या तिन्ही साईडला धरण आहे. जे धरण सर एम विश्वेश्वरय्या आपल्या भारतातले इंजिनियर आहेत. खूपच प्रसिद्ध असं नाव आहे, त्यांनी बनवलं आहे. आणि ह्या तिन्ही साईडला धरणाचं पाणी आहे आणि त्या पाण्याच्या मधोमध हे वेणुगोपाल स्वामी टेम्पल आहे. खूपच जबरदस्त टेम्पल आहे. पूर्णपणे मस्त शार्प कार्विंग आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला गजिबो बघायला भेटतील. आणि मंदिर परिसर तर एवढा भारी आहे की यायला तुम्हाला एन्जॉय करायला आणि टुरिस्ट म्हणून प्लेस एक नंबर आहे. माझ्या मागे हे दगडावर कोरलेले शिल्प बघू शकता. हे शिल्प आपल्याला हम्पीमध्ये सुद्धा बघायला भेटतं. आणि आपली जी 50 रुपयाची नोट आहे त्यावर सेम हेच डिझाईन आहे. 50 रुपयाच्या नोटीवर सुद्धा हेच ते आकृती आहे जी 50 रुपयाच्या नोटीवर तुम्हाला बघायला भेटेल. आणि आजूबाजूचा परिसर एवढं भारी आहे ना की वातावरण तर बघू शकता. डॅम तर आहेच बाजूला आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण हिरवागार आहे. आता सध्या आम्ही थंडीमध्ये आलो त्यामुळे वातावरण तर गारच आहे. आणि ठिकठिकाणी तसे तुम्ही गजिबो बघता, ते बसायसाठी गजिबो बनवले. देऊळ आतमध्ये खूपच भारी आहे. आतमध्ये श्री विष्णूंची खूपच भारी अशी मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीसोबत आहे ना बऱ्याच छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. त्यात नवग्रहांच्या मूर्त्या आहेत. नर्मदा, कावेरी, गोदावरी, गंगा ह्या देव्यांच्या जलदेवतांच्या सुद्धा मूर्त्या आहेत. आणि आतमध्ये कश्यप ऋषी, महर्षी अत्री, महर्षी व्यास, महर्षी विश्वकर्मा यांच्यासुद्धा मूर्त्या आपल्याला आतमध्ये बघायला भेटतील. आणि मंदिरचा परिसर मी वारंवार सांगतो की मंदिरचा परिसर खूपच भारी आहे. खूप म्हणजे खूपच भारी आहे. नक्की या मंदिराला, कधी मैसूरला आला तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा, कारण मंदिरातलं वातावरण खूपच पॉझिटिव्ह आहे. या मंदिराला आल्यावर ना एक प्रदक्षिणा नक्कीच मारा, कारण प्रदक्षिणा मारताना हा सुंदर असा पाण्याचा नजारा आणि ह्या बाजूला बघू शकता मंदिर आहे. हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे. तो मंदिराचा जो घुमट दिसतोय तो मुख्य गाभारा आहे.
आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. सुपर. एक प्रदक्षिणा मारा, तुम्हाला खरंच खूप मजा येईल. आणि आलात तर संध्याकाळी 4:30 नंतर 5च्या सुमारास या. ॲक्च्युली आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही, सो आतमध्ये आपण नाही काढू शकत. बाहेरचा परिसरच आपण फक्त कवर करू शकतो या मंदिरामध्ये. त्यामुळे बाहेरचं तुम्हाला जेवढं दाखवता येईल एवढं चांगलं तुम्हाला अँगल्स बघता येते तेवढे चांगले अँगल्स घ्यायचा मी प्रयत्न करेन. पण आतमध्ये अलाउड नाही आहे. पण मंदिर खरंच खूप छान आहे. तुम्ही मंदिराला नक्की एकदा भेट द्या, कारण अशा गोष्टी खूप कमी ठिकाणी बघायला भेटतात. त्यातलं हे एक चांगलं आणि उत्तम ठिकाण आहे. सो आता मी येऊन पोचलेलो आहोत म्हैसूर पॅलेसला. सो म्हैसूर पॅलेसला 1,00,000 बल्ब याची रोषणाईचा लाईट लावतात इथे. तो लाईट बघायला भेटणार आहे. फुल पॅलेस लाईटनी भरलेलं आहे. सो बघूया आता आपण कसं दिसतं लाईटमध्ये पॅलेस, आणि ते काय काय अट्रॅक्शन्स आपल्याला या म्हैसूर पॅलेसमध्ये बघायला भेटतात. माझ्या मागे बघू शकता, माझ्या मागे आहे पॅलेस. पॅलेसची भव्यता बघू शकता. आणि पॅलेस एवढं भारी दिसतं ना लाईटीमध्ये, लाईटीच्या उजेडामध्ये. आणि ते बरीच लोकंसुद्धा आहेत माझ्या मागे, गर्दीसुद्धा बघू शकता. पॅलेस खरंच खूप भारी दिसतं. आणि कधी तुम्ही आलात तर रविवारी संध्याकाळी 7 ते 8 ह्या लाईट्स पेटवल्या जातात. आणि ह्या लाईट्सचा शो फक्त रविवारी 7 ते 8 असतो. आणि जेव्हा गव्हर्नमेंट हॉलिडे असतो त्यावेळी असतो.